उपस्थित सर्व माझ्याबरोबर आलेले सर्व सहकारी मान्यवर, आमच्या जन्ना तांड्यातील गावातील सर्व उपस्थित माता भगिनी, सर्व माझे तरुण सहकारी, वडीलधारी मंडळी, प्रकाशराव आणि त्यांची सर्व टीम, उपस्थित सर्व मान्यवर, बंधू आणि भगिनींनो, खरं म्हटलं तर आज आपल्याशी भरपूर बोलायचं होतं, हितगुज करायचं होता। सकाळी 9 वाजेपासून शेंदुर्जनपासून जागदरी, कंडारी, भंडारी, पुन्हा शेंदुर्जन, आंबेवाडी या सगळ्या गावाचा दौरा ठेवला होता। एका ठिकाणीच फक्त जाहीर कार्यक्रम होता जागदरीला, बाकी कुठेच जाहीर कार्यक्रम नव्हता, फक्त भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळे होते। परंतु प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर मोठे सत्काराचे कार्यक्रम प्रत्येक गावात झाले। जसा इथं होऊन राहिला तुमच्या गावात, प्रत्येक ठिकाणी मोठमोठे कार्यक्रम झाले, सगळ्यांचे सत्कार झाले, भाषणं झाले, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी वेळ लागत गेला। आणि अजून शाळेचा कार्यक्रम आहे, ती मंडळी सुद्धा वाट पाहते, तिथे सुद्धा जायचंय आणि तिथून मुंबईला महत्त्वाच्या मीटिंगच्या निमित्तानं जायचंय। त्यामुळे आपला जास्त वेळ इच्छा असून सुद्धा आपल्या सगळ्यांच्या सोबत जास्त वेळ मला इथं देता येत नाही। पुन्हा एखाद्या निमित्तानं आपल्यामध्ये येऊ, आपल्याशी बसू, चर्चा करू, हितगीज करू आणि आपले काही प्रश्न असतील तर ते सुद्धा मार्गी लावण्याचा प्रयत्न करू, ही खात्री सुद्धा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतो। आपलं गाव म्हणजे आमच्या शेंदुर्जन ग्रामपंचायतचा एक मोठा हिस्सा आहे आणि मागील अनेक वर्षापासून अनेक जाती धर्माचे लोक आपल्या या जन्यामध्ये गुण्या गोविंदन राहतात, सुखानं नांदतात, कोणी व्यवसाय करते, कोणी शेती करते, कोणी वेगवेगळ्या माध्यमातून पुढे जाण्याचा प्रयत्न करते। आज इथे आपल्या सेवालाल महाराजाचा एक मोठा सभामंडप 12-13 लाखाचा आणि एक चांगला रस्ता आपण या ठिकाणी, ज्याचं नुकतंच आता भूमिपूजन आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी केलेलं आहे। आणि भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला काही लागणाऱ्या गोष्टी असतील, वस्तू असतील, त्या सुद्धा विकासाच्या कामाच्या पूर्ण करण्याचं काम हे माझं राहणार। तुम्ही फक्त सुचवण्याचं काम करा, पूर्ण करण्याचं काम हे माझं निश्चितपणे त्या ठिकाणी राहील। कारण शेवटी आमच्या बंजारा बांधव जिथं मोठ्या संख्येने राहतात, बाकी जाती धर्माचे लोक ज्या गावामध्ये सुखानं राहतात, तिथं सगळ्या विकासाची कामं असली पाहिजेत, हे माझं मत त्या ठिकाणी आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये काम करत असताना आपल्या सगळ्यांची विकासाची भूक भागवणं हे सुद्धा माझं परम कर्तव्य आहे। संत सेवालाल महाराज यांनी मानव धर्म आपल्याला शिकवला, मानवानं माणसाच्या कल्याणासाठी जगावं, माणसाचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न करावा, माणसाला असलेले सर्व कष्ट कमी करण्याचा प्रयत्न करावा, समाजामध्ये सगळ्यांनी एकोप्यानं राहावं, एकजुटीनं राहावं, एक दिलानं राहावं, अशा प्रकारचा उपदेश संत सेवालाल महाराजांनी आपल्याला केलेला आहे। संत भगवान बाबांनी सुद्धा आपल्याला या ठिकाणी केलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा आपल्याला केलेलं आहे। आणि म्हणून हे थोर महात्मे मागील काळात होऊन गेले, म्हणून आपलं समाज जीवन हे व्यवस्थितपणे आणि चांगल्या पद्धतीने पार पाडते। आणि अशाच परिस्थितीमध्ये आपल्याला सुखानं
आणि आनंदानं नांदावं यासाठी आपल्या नेत्यांनी प्रयत्न केलेत। आमचे गोपीनाथ मुंडे साहेब असतील, आमचे कैलासवासी वसंतराव नाईक साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते, सुधाकर भाऊ नाईक असतील राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, आमचे मनोहर भाऊ नाईक हे राज्याचे मोठे मंत्री अनेक वर्ष राहिलेले आहेत आणि आज त्यांचे चिरंजीव मनोहर भाऊचे आमचे विधानसभेमधले आमचे सहकारी इंद्रनील नाईक आणि निलय नाईक हे दोघंही सुद्धा आपल्या समाजासाठी काम करण्याचा प्रयत्न करतात, पुढे नेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात। म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपण सगळेजण राहता। मी पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो। आज इथं आल्यानंतर बऱ्याच दिवसानं आज आमच्या भगिनींनी त्यांच्या जे परंपरागत स्वागताचं गाणं होतं त्या स्वागताच्या गाण्यानं आमचं स्वागत केलं। बंजारा भाषेमधलं ते गाणं होतं, मला काही जास्त समजलं नाही, पण एवढं समजलं की तुम्ही जोरात आमचं स्वागत करून राहिले, म्हणून आनंदानं आमचं स्वागत करून राहिले। तुम्ही नाचत गात गाणे म्हणत तुमच्या भाषेमध्ये तुमच्या बोलीमध्ये चांगला फेर धरून नाचून इकडून तिकडून आणि सगळ्या परंपरागत वेशातल्या आमच्या भगिनी इथं आलेल्या आहेत। हा वेश फार कमी ठिकाणी पाहायला मिळतो आणि मला आनंद वाटतो की संत सेवालाल महाराजांच्या कृपेनं आपलं सगळ्यांचं जीवन चांगलं चालू, आपल्या आयुष्यात चांगल्या घटना घडो। कालच आपल्या अयोध्येला आपले देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी रामाचं श्रीरामाचं प्राण प्रतिष्ठा त्या ठिकाणी केली। आपण सगळ्यांनी टीव्हीवर पाहिलं, दिवसभर आपण राम नामाचा जप जपला, सगळे गावं राममय झाले होते, चांगल्या दिंड्या निघाल्या, गावातून चांगल्या फेऱ्या निघाल्या, गावातून चांगल्या यात्रा निघाल्यात आणि सगळीकडे राम नामाचा जय जयकार तिथे काल होत होता। आणि भविष्यामध्ये सुद्धा राम राज्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेलं शिवशाहीचं राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे। गोरगरिबांसाठी अनेक योजना राबवण्यात येत आहे, आपल्याही बांधवांसाठी बंजारा बांधवांसाठी सुद्धा अनेक योजना, तांडा वस्ती सुधार माध्यमातून योजना, आमच्या बेरोजगार तरुणांसाठी सुद्धा देऊळगाव आपण 4 तारखेला महाबेरोजगार मेळावा ठेवला। तिथं सुद्धा आपल्या गावाचे ग्रॅज्युएट असतील त्यांनी यावं, मेळाव्यात भाग घ्यावा आणि आपल्याला नोकरीची संधी सुद्धा त्या बेरोजगारांच्या रोजगाराच्या मेळाव्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे। म्हणून आपल्या भागातील महिला असतील, विद्यार्थी असतील, तरुण असतील, बेरोजगार युवक असतील, शेतकरी असतील, या सर्वांना न्याय देण्याचं काम आमच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आम्ही करतो। आपलं सगळ्यांचं सहकार्य त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे। मागच्याही काळामध्ये आपण चांगल्या पद्धतीने मदत केली, सहकार्य केलं आणि याही पुढच्या काळामध्ये आपण अशाच प्रकारचं सहकार्य कराल एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। आपण सगळ्यांनी अतिशय जोरदार असं स्वागत आमच्या सगळ्या मंडळींचं केलं, त्याबद्दल आपलं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद। हॅलो हॅलो हा, या ठिकाणी नुकतेच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पदार्पण केलेले आदित्य भाऊ काटे यांचा सत्कार या तरुण युवक मंडळीच्या वतीनं या ठिकाणी होणार आहे। त्यांना विनंती करतो मी त्यांचा या ठिकाणी सत्कार करावा आणि या ठिकाणी आदरणीय शिंगणे साहेब या ठिकाणी आपण आलात, आमच्या तांडावासियांना जल्लोवासियांना फार मोठं या ठिकाणी आपण मार्गदर्शन केलं आणि पुढील कामाच्या सुद्धा या ठिकाणी आपण आश्वासन दिलं आणि या ठिकाणी आमचे माजी उपसरपंच प्रकाश भाऊ चव्हाण, सुमनदाई चव्हाण या दोन्ही दाम्पत्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी या सगळ्या समाज मंडळाच्या वतीनं या ठिकाणी या आभार मानतो आणि या ठिकाणी पारंपरिक वेशभूषेमध्ये आलेल्या सर्व माता भगिनींचं सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो। आपण सर्वजण या कार्यक्रमाला आलात, सर्व मान्यवरांचे या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो।